नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आणि हे सांगायला आनंद होतोय या ठिकाणी की नफा आणि तोटा, प्रॉफिट आणि लॉसच्या संदर्भात हा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी आणि इतर तत्सम परीक्षेतील काही PYQ बद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। ओके, तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी पुन्हा एकदा सांगेन की आतापर्यंत जवळपास आहे ना 4 टॉपिक आपण कव्हर केलेले होते। एक होता पर्सेंटेज, ज्याच्यावरती 17 व्हिडिओ आपण बनवलेले होते। त्याच्यानंतर दुसरा होता गुणोत्तर आणि प्रमाण, त्याच्यानंतर होतं मिश्रणे आणि एकत्रीकरणे। हे 1 बाय 1 कंप्लीट चॅप्टर विथ PYQ ऑल टाइप ऑफ एक्झाम, सर्व प्रकारच्या परीक्षेतील PYQच्या संदर्भ आणि स्पष्टीकरणासहित आणि सर्व टाइपच्या क्वेश्चन सहित, सर्व बेसिक कॉन्सेप्ट सहित, मूलभूत संकल्पनांसहित या ठिकाणी चॅप्टर शिकवून झालेले आहेत। तर कृपया प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रत्येक चॅप्टरचं या ठिकाणी व्यवस्थित अध्ययन करायचं आहे आणि जो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ठेवायचा आहे तो ज्या पद्धतीने मी व्हिडिओज अपलोड केलेत, आधी पर्सेंटेज अपलोड केले, त्याच्यानंतर आपण गुणोत्तर आणि प्रमाण केलेलं आहे, त्याच्यानंतर मिश्रणे आणि एकत्रीकरणे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण चौथा टॉपिक बघत होतो, दॅट इज प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे नफा आणि तोटा। नफा आणि तोटाच्या संदर्भात सुद्धा जवळपास तब्बल 17 व्हिडिओ झाल्याच्या नंतर हा 18वा शेवटचा व्हिडिओ आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। याच्यानंतर उद्यापासून नवीन लेक्चरला, नवीन चॅप्टरला सुरुवात होईल, दॅट इज LCM अँड HCF, लसावी आणि मसावी। अगदी म्हणजे अगदी सुरुवातीपासून, अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आतापर्यंतचे चॅप्टर ज्यांनी ना स्टडी केलेले आहेत त्यांना निश्चितपणे माहिती असेल। तर फक्त थंबनेलमध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला नाही बेसिक टू ॲडव्हान्स म्हणून, तर कंप्लीट चॅप्टर जो आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या तथ्यांसहित, सर्व प्रकारच्या संकल्पनांसहित या ठिकाणी मी ना 100% देऊन पूर्ण रिसर्च करून चॅप्टर शिकवलेला आहे। तर त्याच पद्धतीने याच्यानंतरचा सुद्धा आहे ना आपला प्रवास असेल आणि लवकरात लवकर आहे ना लाईव्ह सुद्धा आहे ना स्टार्ट सेशन होतील। ओके, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ लेक्चरला, दॅट इज नफा आणि तोटा, प्रॉफिट आणि लॉसच्या संदर्भात भाग 18 आहे। सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले हे सेशन आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न आपण बघितले होते आणि शेवटचे काही डिफिकल्ट असलेले क्वेश्चन, डिफिकल्ट म्हणजे सर्वसाधारणतः बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातो, मात्र ज्यांचं प्रिपरेशन व्यवस्थित आहे, ज्यांच्या मूलभूत संकल्पना क्लिअर आहेत त्यांना इझीच असतील क्वेश्चन। ओके, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। कालच्या व्हिडिओमध्ये आपण 31 to 37 जवळपास 7 प्रश्नांचा समावेश त्या व्हिडिओमध्ये केला होता। थोडंसं सोल्युशन लेंदी असल्यामुळे प्रश्नांची संख्या कमी करण्यात आलेली होती। तर हे जे थोडंसं हेवी क्वेश्चन आहेत, लेवल 3 आणि लेवल 4 चे क्वेश्चन आहे, यांचे 2 पार्ट केले होते। जो भाग 17 होता त्याच्यामध्ये काही क्वेश्चन घेतले होते आणि भाग 18 मध्ये काही क्वेश्चन घेतले आणि आज पूर्णतः नफा आणि तोटा या ठिकाणी संपेल आणि याच्यानंतर आगामी परीक्षेमध्ये जे काही PYQ येतील त्या PYQचा समावेश याच सिरीजमध्ये ना कंटिन्युअसली पुढे मी करत राहील। ओके, चलो तर मग काय दिलेलं आहे क्वेश्चन, एका दुकानदाराने 100 छत्र्या ₹80 एक याप्रमाणे विकत घेतल्या व त्यांची छापील किंमत ₹100 एक याप्रमाणे ठेवली। त्याने 60 छत्र्या छापील किमतीस व उरलेल्या छत्र्या 10% सूट छापील किमतीवर याप्रमाणे विकल्या तर दुकानदारास शेकडा किती नफा झाला आहे असं विचारलेलं आहे। एकदम सिंपल लेवलचा क्वेश्चन आहे, फक्त आहे ना क्वेश्चन दिलाय, फक्त निबंध दिल्यासारखा मोठा क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी आणि विचारलंय सुद्धा कुठं, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018चा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे। क्वेश्चन दिसायला लेंदी दिसतो, मात्र या क्वेश्चन मध्ये काही कुठलाही दम नाही। बघा काय क्वेश्चन दिले, 100 छत्र्या त्याने ₹80 एक याप्रमाणे विकत घेतली। विकत घेतलं म्हणजे आहे ना खरेदी केलं। ओके, म्हणून खरेदी किंमत काय म्हणू शकतो आपण, एका दुकानदाराची खरेदी किंमत 100 छत्र्या घेतलेल्या आहेत आणि किती रुपयाला, प्रत्येकी ₹80, तर खरेदी किती झाली, ₹8000 त्याची खरेदी झालेली आहे। खरेदी किती झाली, ₹8000। पुढे काय म्हणले, त्याची छापील किंमत रुपये त्याने ₹100 एक याप्रमाणे ठेवलं। ₹100 एक याप्रमाणे MRPचं टॅग त्याच्यावरती लावलं। त्याने 60 छत्र्या छापील किमतीस व उरलेल्या छत्र्या 60 छत्र्या छापील किमतीस विकलेल्या आहेत। तर विक्री किंमत काय असेल, विक्री किंमत आधी असेल 60 छत्र्यांची आणि 60 छत्र्यांची किंमत किती ठेवली होती त्यांनी, छापील किंमत ₹100। तर 60 छत्र्या विकून त्याला भेटलेला एकूण जो आहे ना काय म्हणू शकतो ना पैसे आहेत ते किती आहेत, ₹6000। त्याच्यानंतर काय सांगितलंय, तर उरलेल्या छत्र्या 10% सूट छापील किमतीवर याप्रमाणे विकल्या। राहिलेल्या छत्र्यांची संख्या आहे 40 आणि त्यानं विकलेला आहे 10% सूट म्हणजे ₹100 ची छत्री किती रुपयाला विकली, ₹90। तर 9 चौक 36, ₹3600 एवढं काय झालं, रक्कम गोळा झाली। तर एकूणच सर्व 100 छत्र्या विकल्यानंतर त्याच्याजवळ असणारी रक्कम किती आहे, 0 + 6 6 6 आणि 3 9 ₹9600 एवढं काय केलेलं आहे त्यांनी पैसे जमा केलेले आहेत विक्रीच्या नंतर। ओके, तर याच्यामध्ये पुढे काय सांगितलंय,
विकल्या तर दुकानदारास शेकडा किती नफा झाला? शेकडा नफा काढत असताना आधी नफा काढावा लागेल. नफा किती? 8,000 रुपये खरेदी किंमत आहे आणि 9,600 रुपये काय विक्री किंमत आहे. तर विक्री किमतीमधून खरेदी किंमत मायनस केल्याच्या नंतर 1,600 रुपये काय आहे? नफा आहे. आणि शेकडा नफा जर काढायचा झाला, शेकडा नफा डिपेंड करतो कशावरती? खरेदी किमतीवरती. तर 1,600 रुपये नफा झालाय 8,000 वरती. किती वरती? 8,000 रुपयावरती. 8,000 तर 10% 800 असतं आणि 20% 1,600 असतं. दॅट्स इट. म्हणजेच काय या ठिकाणी फायनल आन्सर काय म्हणतील आपल्याला? 20% असं म्हणता येईल. बट आतापर्यंत जी की आपण पद्धत वापरली गुणिले 100 करून 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, हा 0 या 0 सोबत कॅन्सल, 8 1 8, 8 2 16. तर शिल्लक किती राहिलं? 20%. किती राहिलं? 20%, 20%. म्हणून या कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018चा क्वेश्चन काय असेल? ऑप्शन नंबर सेकंड, दॅट इज 20%. 20% काय झालेलं आहे? या व्यवहारामध्ये पूर्णतः त्या दुकानदारास नफा झालेला आहे. हे या क्वेश्चन काय झालं? सोल्युशन. ओके, चलो बघायला क्वेश्चन मोठा होता मात्र सोल्युशन खूप सोपं होतं. हा आहे प्रश्न क्रमांक 39. ओके, मोठे धातू हत्यारे विकणारे दुकानदार मला हवा त्या रंगाची विक्री असलेले 2 डब्याच्या किमतीत 3 डबे अशी करत आहेत. विक्री कशी करतायत? विक्री 2 डब्याच्या किमतीत 3 डबे अशी विक्री करत आहेत. या दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे आठवड्याच्या शेवटी मला आणखीन 10% सूट मिळू शकते. म्हणजेच हा दुकानदार ज्या म्हणजे आहे ना होलसेलरकडे आहे ना वस्तू खरेदी करण्यासाठी जातो, तर तिथं निष्ठावंत आहे, त्याच्यामुळे ना त्याला निष्ठा कार्ड दिलेला आहे. म्हणजेच आहे ना रेग्युलर गिराईक आहे, त्याच्यामुळे त्याला किती टक्के सूट मिळू शकते? 10% सूट मिळू शकते. जर मी या आठवड्याच्या अखेरीस रंगाचे 3 डबे खरेदी केले. किती डबे खरेदी केले? 3 डबे खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारी सूट किती आहे असं विचारलेलं आहे. ओके, तर आहे ना 3 डबे खरेदी केलेले, तर त्यांनी काय सांगितलं होतं त्या दुकानदारांनी? आमच्याजवळ 2 डब्याच्या किमतीत किती मिळतील तुम्हाला? 3 डबे मिळतील. ओके, तर ही आहे वस्तू आणि ही आहे रक्कम त्याची. सपोज करू आपण 1 डबा आहे किती रुपयाला? 100 रुपयाला. तर सिंपली 2 डबे किती रुपयाला होतात? 200 रुपयाला. आणि 3 डब्याची किंमत होते 300 रुपये. मग या व्यक्तीला आहे ना काय वायदा भेटलेला आहे की तुम्ही 200 रुपयाची वस्तू खरेदी केली म्हणजे 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे मिळणार. म्हणजे 200 रुपयाची खरेदी केली तर आम्ही तुम्हाला किती? 300 रुपये किमतीच्या वस्तू देऊ. बरोबर आहे? 2 डब्याच्या किमतीत किती? 3 या ठिकाणी. तर या ठिकाणी सांगितले आणि त्याच्यानंतर काय सांगितले आपल्याला की ही खरेदी झाल्याच्या नंतर तुम्ही रेग्युलरली आमच्याकडेच येता, संपूर्ण आठवड्यावर आमच्याकडेच खरेदी केलेली, तर आठवड्याच्या शेवटी आम्ही तुम्हाला काय करतो? 10% सूट देतो. तर त्यानं काय सांगितलं? आठवड्याच्या अखेरीस रंगाचे 3 डबे खरेदी केले. मी काय केले? त्या दुकानात गेले, 3 डबे घ्यायचे. तर 3 डब्याचे पैसे देणार का? नाही. त्यांना विचारलं की येणार 3 डबे पाहिजेत. ते काय म्हणले की स्कीम चालू आहे सर, 2 डब्याचे पैसे द्या आणि 3 डबे घ्या. म्हणजे 200 रुपये द्या आणि 300 रुपयाचा माल घेऊन जावा. मग एमआरपी किती आहे? एका डब्याची एमआरपी 100 रुपये होती, 2 डब्याची एमआरपी 200 रुपये होते आणि 3 डब्याची एमआरपी 300 रुपये होते. याचा अर्थ 300 रुपयाचा माल घेतल्याच्या नंतर 100 रुपये सूट भेटलेली आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय की आणखीन 10% सूट भेटते. किती टक्के? 10%. आता रक्कम किती दिली होती त्यांनी? 200 रुपये द्यायचं ठरलं होतं. ओके, मात्र सूट दिल्यामुळं त्यानं काय केलं? यातले आणखीन 20 रुपये कमी केले. 200 रुपयाचं 10% कमी केलं, 20 रुपये कमी केले. याचा अर्थ यांनी रक्कम किती दिली? 180 रुपये रक्कम दिली. किती? 180 रुपये. मात्र डबे किती भेटतील? पेंटचे डबे 200 रुपयाच्या बदल्यात 300 रुपयाचा आहे ना माल भेटेल, 3 डबे भेटतील. मात्र रेग्युलर निष्ठा कार्डामुळे काय केलंय? 10% सूट भेटले, तर 200 रुपयाच्या ऐवजी किती रुपये द्यायचे? 180 रुपये द्यायचे. माल मात्र तेवढाच भेटेल. किती? 300. आता सूट किती भेटले? समजा या ठिकाणी ना ही छापील किंमत आहे आणि ही काय आहे? या ठिकाणी खरेदी किंमत आहे. तर सूट किती भेटलेली आहे? सूट भेटलेली आहे किती? या ठिकाणी 20 रुपये. सूट किती भेटली? सॉरी, एकूणच सूट काढायचं ना आपल्याला. सूट या ठिकाणी 100 रुपये भेटली होती आणि या ठिकाणी आणखीन 20 रुपये कमी केले होते, तर 120 रुपये सूट भेटली. किती? 120 रुपये सूट. आणि शेकडा सूट काढत असताना, एकूण सूट काढत असताना आपल्याला काय करायचं? सूट ही नेहमी कशावरती डिपेंड करते? छापील किमतीवरती डिपेंड करते. हे बघितलं होतं आपण. ओके, म्हणून सूट काढत असताना आपण काय करणार? शेकडा सूट पर्सेंटेज मध्ये दिले तर पर्सेंटेज मध्ये काढावं लागेल. 120 रुपये सूट आहे कशावरती? छापील किमतीवरती. छापील किंमत 300 रुपये. ही ओळखायची गोष्ट आहे बरं. 300 रुपये छापील किंमत इथं कुठेही लिहिलेलं नाहीये. मात्र
2 डब्याचे पैसे देऊन ज्यावेळेस 3 डबे आपण आणतो तर त्याची छापील किंमत बनते 300 रुपये आणि आपण दिलेली रक्कम मध्ये 200 रुपये. मात्र एक्स्ट्रा 10% डिस्काउंटमुळे आपण दिलेली रक्कम किती आहे 180. म्हणजे टोटलच सूट किती झाली 300 रुपयावरती 120 रुपयांची सूट झाली. ओके, आणि छापील किंमत 300 रुपये गुणिले 100 करा. 0 आणि 0 कॅन्सल, 0 आणि 0 कॅन्सल, 3 1 3, 3 चौक 12. तर शेकडा सूट किती आहे 40%. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि इथपर्यंत कुणाला कसलीही अडचण जर नसेल तर अडचण असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे, त्या ठिकाणी विचारू शकता तुम्ही तुमच्या अडचणी. मी त्या पद्धतीचे आहे ना काही बदल जर करायचे असतील अपेक्षित असतील तर निश्चितपणे करू आपण. जसं की मायनर गोष्टी असतील, सर तुम्ही आहे ना क्वेश्चनचं सोल्युशन किंवा कॅल्क्युलेशन करताना थोडंसं फास्ट करता किंवा आहे ना आडव्या मांडणीमध्ये आहे ना सगळी काटछाट करून घेता, काही असेल कुठल्याही गोष्टी असतील ज्या न समजण्यासारख्या असतील तर नक्की विचारा. तुम्ही विचारत नाही याचा अर्थ काय होतं की मी परफेक्ट फील करतो. परफेक्ट असणं बरोबर नाही. उणीव असावी आणि समोरच्याने ती ओळखावी आणि तुम्ही मला सांगावी आणि मी त्याच्यामध्ये सुधार करावेत, ही अपेक्षा असते, ही प्रोसेस असते. ओके चल, तर PSI मुख्य परीक्षा 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. कॅन्सर काढले आपण किती 40%. राईट. चल, क्वेश्चन नंबर 39 च्या नंतर हा आहे क्वेश्चन नंबर 40. मधु नेहमी 13 रुपये किमतीला एक याप्रमाणे मिळणारे सूप पाकिट खरेदी करतो. मधु काय करतो नेहमी 13 रुपये किमतीला एक याप्रमाणे मिळणारे सूप पाकिट खरेदी करतो. मागच्या आठवड्यात त्याची किंमत प्रत्येकी 11 रुपये झाली. किती रुपये झाली 11 रुपये झाले. जे काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्याला अंडरलाईन करत चलो आपण. आधी सूप पाकिटची किंमत किती होती 13 रुपये. मागच्या आठवड्यात काय झालं त्याची किंमत प्रत्येकी 11 रुपये झाली. प्रत्येकी 11 रुपये झाली. इतकी कमी केली म्हणून त्याने 36 पाकिटे किती 36 पाकिटे खरेदी केली. एवढे पैसे दिले असतील. या आठवड्यात त्याची विक्री प्रत्येकी 2 खरेदी करा 1 फुकट मिळवा. या आठवड्यात काय केलं स्कीम चालू केलं प्रत्येकी 2 खरेदी करा आणि 1 फुकट मिळवा अशी सूट देऊ केली. आताच्या आठवड्यात खरेदी करण्याऐवजी मागच्या आठवड्यात पाकिटे खरेदी केल्यामुळे मधुला पश्चाताप झाला असेल. निश्चितपणे मधुने मोजलेली जादा रक्कम निवडा असं म्हणलंय. मधुचं किती नुकसान झालं. ओके, म्हणजे देर आहे दुरुस्त आहे म्हणतात. थोडासा धीर संयम ठेवायला पाहिजे. थोडीशी स्कीम भेटल्याच्या नंतर लगेच 36 पाकिट घ्यायची मधुला गरज होती का नाही. पाकिट अगोदर किती रुपयाला होतं 13 रुपये. सपोज करा हे 13 रुपये त्याची काय MRP होती. तर एक पाकिट 13 रुपयाला भेटायचं. मात्र झालं काय दुकानदारनी 13 वरून रेट किती बनवला 11 रुपये बनवलं. किती 11 रुपये. 11 रुपये बनवण्याच्या नंतर मधुनं काय केलं 36 पाकिट खरेदी केली. किती 36 पाकिटे खरेदी केली. टोटल रक्कम काढायची आताच गरज नाही. 11 गुणिले 36 केलं की ना टोटल किती रुपये दिले हे निघतं. हे सध्या काढायची गरज नाही. मात्र 11 रुपये दराने ना 36 पाकिटे खरेदी केली. मात्र या आठवड्यात त्याची विक्री प्रत्येकी 2 खरेदी करा आणि 1 फुकट मिळवा. तर ऍज पर स्कीम काय निघाली की 2 खरेदी करा आणि 3 मिळवा. ओके, 2ची किंमत किती आहे. एकाची किंमत MRP 13 रुपये. दर कमी केलेला होता हे वेगळं होतं. डिस्काउंट देऊन आहे ना 11 रुपयाला विकत होते. मात्र त्याचं ओरिजिनल प्राइस किती आहे MRP 13 रुपये आहे. तर 2 खरेदी करा म्हणजे किती रुपये द्यावे लागतील 13 दोन्ही 26 रुपये द्यावे लागतील. किती 26 रुपये. 26 रुपये दिल्याच्या नंतर आपल्याला किती भेटतात पाकिट 3. म्हणजे त्यांची किंमत किती होते 39 रुपये. किती 39 रुपये. 39 रुपये. ओके 39 रुपये होते. आणि या ठिकाणी आता आहे ना समसमानता असायला पाहिजे याच्यामध्ये. ओके 11 रुपयाला 1 पाकिट होतं. किती 11 रुपयाला 1 पाकिट. या ठिकाणी मला सांगा 26 रुपये मध्ये किती घेतलेत 3 पॉकेट घेतलेत. या ठिकाणी मी लिहितो किती 3 पॅक. सूपचे किती पॅक घेतले 3 पॅक घेतले. रक्कम किती दिली 26 रुपये. रक्कम ऍक्च्युअल मध्ये झाली किती होती 39 रुपये. बाकीची सगळी सूट झाली. तर सपोज करा आता यांनी काय केलं 3 पॉकेट घेतले होते 11 रुपये प्रति. 3 पॅकेट घ्यायचे. किती 3 पॅकेट घ्यायचे. त्या ठिकाणी 3 पॅकेट घेण्यासाठी 3 पॅक घेण्यासाठी किती रुपये खर्चावे लागतील. 1 पॅक आहे स्कीम नुसार मागच्या आठवड्यामध्ये 11 रुपयाला. तर 3ची खरेदी करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतात 33 रुपये द्यावे लागतात. किती रुपये 33 रुपये. चलो बरोबर लिहिलं आपण. हा, या ठिकाणी 3 पॅकेट घेण्यासाठी 33 रुपये द्यावे लागतात. तर
11 रुपयाचा दर, सॉरी इथं लिहायला पाहिजे होतं, त्यांनी दिले किती 33 रुपये दिले होते 11 रुपयाच्या दरानुसार. किती पॅकेट घेण्यासाठी 3 पॅकेट घेण्यासाठी या ठिकाणी 33 रुपये 3 पॅकेटसाठी. आणि या ठिकाणी 39 रुपये सॉरी 26 रुपये 39 इथं किंमत बनते, मात्र विथ डिस्काउंट त्यांनी ना 2 घेतल्याच्या नंतर एक 13 रुपयाची वस्तू त्याच्यावरती फ्री मिळेल असं सांगितलं होतं. तर 3 पॅक घेत असताना 26 रुपये दिले नंतरच्या आठवड्यात. आधीच्या आठवड्यात 3 पॅक घेण्यासाठी मधून किती रुपये दिलेत 33 रुपये दिलेत. म्हणजे पर 3 पॅकेटच्या पाठीमागे मधून किती रुपये जास्त दिलेत बघा, 26 अधिक 7 33 रुपये होतात. किती 3 पॅक खरेदी करताना त्यांनी किती रुपये 7 रुपये जादा दिलेत. ओके, आपल्याला किती करायचं आहे, पॅकेटची संख्या 36 आहे, 36 पॅकेट घेतले त्याचा अर्थ किती रुपये जास्त त्याचे खर्च झाले. तर या 3 ला 36 करण्यासाठी आपण काय करू 12 करू, 12 त्रिक 36. तर किंमत सुद्धा आहे ना 12च्या पटीत असेल. 12 3 पॅकेट घेत असताना 7 रुपये दिले असतील तर गुणिले 12, इकडे पण गुणिले 12, 36 पॅकेट सॉरी 36 पॅकेट घेण्यासाठी 12 सत्ते 84 रुपये अधिक दिलेत. तर या ठिकाणी याची किंमत काढायची आवश्यकता होती का, आवश्यकता नव्हती. समजले क्वेश्चन, परत एकदा मी सांगतो. ओके, हे आहे पाठीमागच्या आठवड्यातली किंमत. पॅकेटची किंमत किती आहे एमआरपी, एमआरपी किंमत आहे 13 रुपये. दुकानदारने बोर्ड लावला 13 रुपयाचं सूप फक्त 11 रुपये. मग मधू गेला आणि काय सांगितलं खुशीमध्ये, तर इतनी ज्यादा खुशी वगैरे काय झाली असेल त्यानं 11 रुपये प्रमाणे ना 36 पॅकेट खरेदी केले. टोटल रक्कम किती दिली हे काढायची आवश्यकता. सध्या अट काय सांगितले कंडिशन पुढच्या आठवड्यात नंतरच्या आठवड्यात दुकानदारांनी काय म्हणलं 2 पॅकेटची रक्कम द्या आणि 3 पॅकेट घेऊन जावा. 2 पॅकेटची रक्कम द्या आणि 3 पॅकेट घेऊन जावा. 3 पॅकेटची आहे ना विथ एमआरपी रक्कम होते 39 रुपये, मात्र 39 द्यायचे नाहीयेत. 3 पॅकेट तुम्हाला मिळतील किती 26 रुपयामध्ये. 3 पॅकेट किती मध्ये मिळतील 26 रुपयामध्ये. तर मात्र मधून एक खरेदी जी केलं होतं मागच्या आठवड्यामध्ये 3 पॅकेटसाठी पर 11 रुपीज. ओके, प्रति पॅकेट 11 रुपये दराने किती रुपये दिले होते 33 रुपये. म्हणजेच त्याचे किती रुपये जास्त गेले 7 रुपये. कुठं 3 पॅकेट खरेदी करताना 7 रुपये जास्त गेले त्याचे. तर 36 पॅकेट म्हणजेच आहे ना पॅकेटची संख्या आपण काय केली गुणिले 12 करून 36 करून घेतली. तर इथं पण गुणिले 12 करून किंमत किती आली 84. म्हणून या क्वेश्चन मध्ये मधूने मोजलेली जादा रक्कम किती आहे 84 रुपये आहे. हा आहे लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022 चा क्वेश्चन आहे. ओके, बेसिक्स क्लिअर असतील, काही अवघड नाही. क्वेश्चन भला मोठा दिलेला या ठिकाणी. असं वाटतं की मधुवरती निबंध लिहिलेला आहे, मात्र या निबंधाचं आन्सर या 2 स्टेपमध्ये निघतं. एवढ्या स्टेपमध्ये आहे ना आन्सर निघतं त्याचं. क्लिअर आहे. चल पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 41. काय सांगितलं बघा, थोडंसं आहे ना क्लिष्ट क्वेश्चन आहे. व्यवहार या ठिकाणी आहे ना समजायला पाहिजे व्यवस्थित. ओके, बेसिक्स क्लिअर असतील, व्यवहार समजत असेल तर ना क्वेश्चन क्लिअर होतो. या टाईपचा बराच क्वेश्चन ज्यावेळेस ऑफलाईन कोचिंग मध्ये विचारतो खूप सारे विद्यार्थी गडबडतात. तो घड्याचा जो प्रश्न आहे 25 रुपयाला 1 घड्या, 2 घड्या पडले 50 रुपयाला, दुकानदारांनी 10 रुपये परत दिले वगैरे, त्या क्वेश्चन मध्ये आजपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याने ना उचित उत्तर दिलेलं नाही. ज्याला उत्तर पाठ आहे तोच दिलाय. ओके, हे आपल्या कोचिंग मध्ये ना जे ऑफलाईन शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना चांगला माहिती आहे. एक्झाम्पल त्याच टाईपचा एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये काही वेगळं नाही. चला क्वेश्चन बघा, क्वेश्चन वाचून घ्या काय दिले. सदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. कुणाचं फळ दुकान आहे सदाचं. या गौण असतात हा गोष्टी सगळ्या, बट गौण असतील तरी आहे ना ही स्टोरी पूर्ण समजल्याशिवाय त्याच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. फक्त टेक्निकल गोष्टींच्या पाठीमागं नंबरच्या पाठीमागं पळाल्याच्या नंतर आन्सर निघत नाही. विचारलंय काय आणि नेमकं घडलंय काय सिनेरिओ हे समजलं तरच आपल्याला उत्तर देता येतं. सदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. त्याने 100 रुपयांची फळे खरेदी करून सदाला 500 रुपयाची नोट दिली. किती रुपयाची 500 रुपयाची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. किती केले ते सांगितलं नाही, ते आपण सपोज करायचंय. एखाद्याने 500 रुपयाची नोट दिली ग्राहकाने सदाला, सदा त्याला 100 रुपयाची फळे दिला आणि किती रुपये परत दिले 400 रुपये परत दिले. तर परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला. त्यांनी केळी खरेदी करून सदाला 100ची नोट दिली. केळी खरेदी केली आणि कितीची नोट दिली 100ची नोट दिली व 20 रुपये परत घेतले. म्हणजे कुणी दिले ते सदाने 20 रुपये परत दिले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल, कुणाला सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर, आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील तर त्याला झालेला नुकसान दर्शवणारा पर्याय निवडा.
कर सहाय्यक पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन वरती बारकाईनं विचार करा व्यवस्थित काय सांगितलेलं आहे. आणि इथं गुणाकार भागाकार काही करायचं नाही, व्यवहाराला समजून घ्यायचं. फक्त एकाने पैसे दिलेत, एकाने पैसे घेतलेले. राईट. चलो, तर या क्वेश्चनचं सोल्युशन करण्यासाठी आहे ना, लिखाणाची पद्धत बरोबर असावी लागते. सदा सदा केली. ओके, सदा. आणि हा आहे ग्राहक. व्यवहार काय होतो माहिती आहे. सपोज करा माझ्याजवळ एखादी वस्तू आहे, ही पेन आहे. एखादी वस्तू आहे ज्याची किंमत किती आहे, 20 रुपये. मी व्यापारी नाही, कुठलाच व्यापारी नाही, न मला खरेदी करायचं आहे न मला विक्री करायचं आहे. चला, याची गरज माझ्या मित्राला आहे. कोणाला आहे? माझ्या मित्राला आहे या पेनची गरज. मित्र माझ्याकडे आला आणि म्हणाला की ही पेन हवी आहे, मात्र फुकटमध्ये घेऊन जाईन तर मला बरं वाटणार नाही. आणि मित्र असं म्हणणार नाही. बेसिकली एक कॅज्युअल फ्रेंड आहे सपोज करू. तर सर ही पेन हवी आहे आणि याची किंमत किती आहे सांगा. मग मी फ्रीमध्ये देईन तर नुकसान होईल आणि किंमत जास्त घेईन, याचा अर्थ मी तर आहे ना बनिया आहे, ना व्यापारी आहे, ना दुकानदार आहे, जास्त पण किंमत घ्यायची नाही. तर मी काय म्हणे ना, मला प्रॉफिट कमवायचं नाही याच्यामध्ये, मला आता याची गरज नाही. मी याला जी रक्कम दिली होती फक्त ती रक्कम मला दे. ओके, आपल्या दोघांमधला व्यवहार कसा होईल. ही पेन 20 रुपयांना आहे, ही पेन घेऊन जा आणि मला किती रुपये दे, 20 रुपये दे. या ठिकाणी मला किती नफा झाला आणि त्या मित्राला किती नफा झाला, किंवा मला किती तोटा झाला आणि त्याला किती तोटा झाला. या सिनेरिओमध्ये पेन आणि त्याची किंमत दोन्ही कशी आहेत, इक्वल आहेत. न नफा झालाय न तोटा झालाय. ओके, सपोज करा मी एक शेतकरी आहे. तर आहे ना मला सपोज करा कुठली एखादा आहे ना फळ आहे, आंब्याचं झाड आहे, आंबे विकायचे आहेत. ओके, मार्केटमध्ये आहे ना सगळेजण काय करतात, मार्केटमध्ये सगळेजण काय करतात की 20 आपण 20 नाही, थोडंसं जास्त 100 रुपये पर केजीने. ओके, त्यांना काय म्हणतो आपण, बागवान ज्यांना म्हणतो आपण, फळ विक्रीचा व्यवसाय जे करतात ते, किंवा काही शेतकरी असतील जे की काय करतात, मार्केटमधले आहे ना आंबे खरेदी करतात आणि तिथंच विक्री करायला बसतात. 100 रुपये किलोने खरेदी करतात आणि 150 रुपये किलोने विक्री करतात. 150 रुपये पर केजीने विक्री करतात. ओके, चला, एक शेतकरी आला, त्याने काय म्हणलं, मार्केटमध्ये दर काय, 100 रुपये किलो, 100 रुपये किलो. मी गिरायकालाच विकेन, डायरेक्ट कुणाला, कस्टमरला, ग्राहकाला विकेन. काय, 100 रुपये ना खर्च पडतो समजा हे पिकवण्यासाठी, तर माझ्या कष्टाची किंमत प्रति केजी किती आहे, 100 रुपये. ओके, आणि मी ना 100 किलोला विकलं, ग्राहकाला 150 रुपयाला विकलं, याचा अर्थ मी काय केलं, त्याच्यामुळे प्रॉफिट कमवलं. बट मी 150 रुपयाला विकणार नाहीये, मी काय करेन, 100 रुपये पर केजीच विकेन. कसं, 100 रुपये पर केजी विकेन. तर याच्यामध्ये मी 100 रुपयाचे आंबे दिले आणि त्यानं 100 रुपयाच्या आंब्याच्या बदल्यात काय दिलं, 100 रुपये करन्सी दिले, चलन दिलेलं आहे. तर प्रॉफिट किंवा लॉस झालाय का, झालेला नाही. सदाकडे ग्राहक येतो आणि काय म्हणतो की मला 100 रुपयांचे फळं पाहिजेत. सदाने काय केलं, 100 रुपयांची फळे त्याला दिली. आता जर त्यांनी 100 रुपये दिले असतील आणि सदाने 100 रुपयाची फळं दिली असतील तर कुणाला हा कसलाही नफा किंवा तोटा होणार नाही. बट सदाची खरेदी जर कमी असेल विक्रीपेक्षा तर निश्चितपणे सदाला काय होतो, प्रॉफिट होतो. आणि बिझनेसचा हा रूल असतो, खरेदी किमतीपेक्षा ना विक्री किंमत थोडीशी अधिक असते आणि प्रॉफिट कमवायचा असतो त्याच्यामध्ये. ओके, तर या सदाला काय केलं ग्राहकानं, या ठिकाणी सदाकडून किती रुपये, 100 रुपयाचे, 100 रुपयाचं काय केलेलं आहे त्यानं, फळ घेऊन गेलाय आणि याच्या बदल्यात किती दिलेत, 100 रुपये दिलेले आहेत. किती रुपये दिलेत, 100 रुपये दिलेले आहेत. याच्याकडे 100 रुपये जमा झाले आणि याच्याकडे 100 रुपयांचे फळ भेटले, इक्वल आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, त्याने 500 रुपयांची नोट दिली. किती रुपयांची, 500 रुपयांची. या ठिकाणी 500 रुपये दिले आणि याने किती रुपये परत केले या ठिकाणी. आता हे 100 याच्यामध्येच असतील इन्क्लूड. 500 रुपये या ठिकाणी सदाला दिले, सदाच्या खात्यात 500 ऍड झाले, ग्राहकाला या ठिकाणी 100 रुपयाचे काय भेटले, फळ भेटले आणि 400 रुपयाचे काय भेटले, सुट्टे. ओके, राहिलेली किंमत. ओके, सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला, त्यांनी केळी खरेदी करून सदाला 100ची नोट दिली. सदाला कितीची नोट दिली, 100 रुपयाची नोट दिली. तर आता या ठिकाणी ग्राहकाला सदानी काय काय दिलं, सदानी 80 रुपयाची केळी दिली. किती रुपयाची, 80 रुपयाची केळी दिली आणि 20 रुपयाची नोट परत केली. बरोबर.
हे ग्राहकाच्या खात्यात जमा होत चालले. भेटलेले फळ म्हणजे फळ न लिहिता फळाची रक्कम लिहिले, रिटर्न भेटलेले पैसे, केळीचे राहिलेली रक्कम, आणि यानं याच्या बदल्यात काय दिले म्हणजे बघा इथं सदाकडे किती आहे 600 आहे आणि इकडे किती 400 आणि 500 आणि हे 100 600 टोटल. बरोबर आहे? क्लिअर इथंपर्यंत समजले? बघा याच्यामध्ये ना गोंधळ खूप उडतो, त्याच्यामध्ये आहे ना मी या ठिकाणी सांगतोय इथून जर काही मायनस झालं तर आहे ना त्याच्या पुढे निगेटिव्ह साईन लावून आहोत. ओके, सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच आहे. सदाला मिळणारा जो नफा याच्यामध्ये तो काय फळांच्या खरेदी इतकाच आहे. खरेदी इतकाच नफा म्हणजे सदाने 50 रुपयाला वस्तू आणली तर तो 100 रुपयाला विकतोय. याचा अर्थ काय? खरेदी किंमत 50 असेल, सदासाठी खरेदी किंमत 50 असेल आणि विक्री किंमत 100 असेल. याचा अर्थ नफा किती रुपये होतोय? 50 रुपये. तो खरेदी किंमत इतकाच आहे. मग त्यानं फळ विकलेत 100 रुपयाचे. किती? फळ विकलेत 100 रुपयाचे. याच्यामध्ये 50 रुपयाची खरेदी होती, 50 रुपये नफा कमवलाय. केळी विकली 80 रुपयाची, याच्यामध्ये 40 रुपयाची खरेदी आहे, 40 रुपये त्यांनी नफा कमवलाय, 80 रुपयाला विकलेला आहे. बरोबर आहे? तर टोटलच जो नफा कमवला होता याच्यामध्ये हे 100 आणि हे 80, 180 मध्ये 90 रुपयाला खरेदी होती. ओके, 90 रुपयाला खरेदी होती आणि 180 ला विकलं म्हणजे 90 रुपये नफा झाला सदाचा. ओके, हे लक्षात ठेवा. असेल ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा बनावट असतील. आता बरेच जण असा विचार करतात, चलो काय झालं, एक गिराईक आलं सदाकडं, 500 रुपयाची नोट दिलं, 100 रुपयाचे फळ घेतले, 400 रुपये रिटर्न घेतले आणि गेला. आता विचार केला असंही त्याला फसवलंय आणि हे 400 रुपये जे ते खरे आहेत. तर आपण केळी आणायला ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस या 400 पैकीच नोट देऊ ना. या 400 पैकी हे कॉमन सेन्स झालं. काय कॉमन सेन्स काय सांगते? या 400 पैकी एक नोट दिली असेल, मग ते 100 रुपये मधून आहे ना 80 रुपयाची केळी घेऊन परत 20 रुपये आहे ना रिटर्न घेतले. असं झालं. काय सांगितलं आपल्याला? असं अंडरस्टँडिंग बिलकुल करून घ्यायचं नाही. ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा बनावट असतील तर, दोन्ही नोटा बनावट आहेत. एकदम भामटा माणूस हा ग्राहक. पहिल्यांदा 500 रुपयाची नोट पण खोटी दिली आणि नंतर दिलेली 100 रुपयाची नोट पण कशी आहे? खोटी आहे. ओके, चलो. तर त्याला झालेला नुकसान, सदाला झालेलं नुकसान दर्शवणारा पर्याय निवडा. सदाला एकूण नुकसान किती झालेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. सदाला झालेलं नुकसान. ओके, सदाला झालेलं नुकसान कसं सांगता येईल आपल्याला? चलो, आता या ठिकाणी काय, हे 500 रुपये आणि हे 100 रुपये कसे आहेत? खोटे आहेत. किती आहेत? खोटे आहेत. ओके, तर सदाकडून जे गेले ग्राहकाला ते सगळं सदाचं काय आहे? नुकसान आहे. सपोज करा हे 500 रुपये देऊन 500 रुपयाच्या बदल्यात फळ घेऊन गेला असता आणि हे 500 रुपये खरे असते तर सदाला नुकसान झालं असतं का? नाही. ग्राहकाला नुकसान नाही. 500 रुपयाच्या बदल्यात 500 रुपयाचे फळ नेले, मात्र याने फसवून काय केले? ही नोट खोटी दिलेली. आता या ठिकाणी ग्राहकाला काय झालं? ग्राहकाने ना हे 400 रुपये घेतले, कुणाचे? सदाचे. किती रुपये? सदाचे 400 रुपये. दिलं किती? 0 रुपये. रक्कम किती दिली आहे? 0 रक्कम दिलेली. याला इमॅजिनच करू नका, काहीच दिलं नाही. 500 दिले ते खोटं आहे. सदाकडून काय काय घेऊन गेला? हे 40 रुपये घेऊन गेला. ओके, त्याच्यानंतर हे 20 रुपये पण नेलाय. याच्याजवळ असलेले 420 झाले. मला सांगा हे 100 रुपये ग्राहक घेऊन गेला. आता सपोज करा मी काय केले, आंबे खरेदी केले. किती रुपये किलो ना? 50 रुपये किलो ना. आणि विक्री करायचं ठरवलं. 2 किलो आंबे आणलेत मी. किती? 2 किलो आंबे. आणि मार्केटमध्ये बसलो विकण्यासाठी आणि दर सांगितला 100 रुपये किलो. किती? 100 रुपये किलो सांगितलं. मग एक मामा आला आणि काय केला? 100 रुपयाचे आहे ना आंबे खरेदी करून घेऊन गेला. मला नफा किती भेटला? 50 रुपयांचा नफा. आणि 50 रुपये खरेदी होती, 100 रुपयाला विकलं तर 50 रुपये फायदा झाला. ओके, किती रुपये आहेत माझं? 100 रुपये. आणखीन 1 किलो राहिलेत. आता ते 1 किलो जे आहेत, अचानक मुसळधार पाऊस पडला आणि मार्केटमध्ये कोणी आंबे घ्यायलाच तयार होईना. 2-3 दिवसानंतर ना आंबे झाले खराब. ते 1 किलो आंबे मी विकले का? विकले नाही. किती रुपयाचे होते? ओके, किती नुकसान झालं? ते नुकसान 50 रुपयांचं होतं, 100 रुपयांचं नाही. 100 रुपये त्याची विक्री किंमत होती. यार मी हे विकले असते तर 100 रुपये आले असते आणि आता हे नासलेत. याचा अर्थ माझं नुकसान किती झालं? 50 रुपयांचं. आणि ते पण नुकसान भरून निघालंय कुठं? सकाळी जे मी आंबे विकले होते ते किती रुपयाला? 50 रुपयाचे 100 रुपयाला विकले होते. आंबे खरेदी करण्यासाठी किती खर्च झाले मी? 100. आंबे विकल्याच्या नंतर मला किती भेटले? 100 रुपये. आणि 1 किलो आंबे फेकून दिले. तर तोटा झाला का याच्यामध्ये? नाही. मग नुकसान किती होत असतं त्या बाबतीत? फळांची जी खरेदी असते तेवढंच माझं नुकसान होतं. सपोज करा मी 1 किलो आंबे आणले आणि त्यांचा दर किती आहे? 50 रुपये किलो. 50 रुपये किलोनं आणलं आणि रेट ठेवला 100 रुपये किलो आणि ते विकलेच गेले नाहीत, आंबेच विकले गेले नाहीत.
घ्यायला आंबे झाले खराब, तर माझं नुकसान किती? 100 रुपयाचं नुकसान की 50 रुपयाचं नुकसान? जी माझी खरेदी ते माझं नुकसान असतं. ओके चलो, तर हे तर नुकसान निश्चितपणे कोणतं कोणतं? हे 400 रुपयाचं नुकसान आणि हे 20 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. कोणाला? सदाला. सदाला भेटलं काहीच नाही, गल्ल्यातले उचलून 400 रुपये त्याला दिले, उचलून 20 रुपये त्याला दिलेत. या 80 पैकी नुकसान किती आहे सदाचं? 40 रुपये. इथं लिहिलं होतं ना आपण, खरेदी किंमत 40, विक्री किंमत 80 आहे, तर नफा किती? 40. का बरं लिहिलं आपण असं? सदाला मिळणारा नफा हा खरेदी इतकाच आहे, खरेदी इतकाच. खरेदी 40 आणि नफा 40, तर विक्री किंमत 80. विक्री किंमत 80 होती, तर खरेदी किती आहे? 40ची आहे. हे इथं पण लागू होईल. हे फळ 100 रुपयाला विकलेत, याचा अर्थ यातला तोटा किती झालाय? त्याला 50 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. फळ दिलेत, फळ पण घेऊन गेला, बट कितीचे फळ घेऊन गेला? 100 रुपयाचे नाही, त्यानं 100 रुपये विक्री किंमत म्हणून घेऊन गेला, बट सदाला झालेलं नुकसान किती आहे? 50 रुपये. हे 50 आणि हे 40 किती रुपये होतात? 90 रुपये होतात. तर फळांची किंमत 90 रुपये, हे दिलेले 20 रुपये, किती झाले? 110 रुपये, आणि हे दिलेले 400 रुपये. टोटल तोटा किती झाला? 510 रुपयांचा. हा आहे कर सहाय्यक पूर्व परीक्षा 2017च्या क्वेश्चनचं काय आन्सर. एकदम इझी. या पद्धतीने मांडणी करून क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करा, तर इझिली सॉल्व्ह होतो, गडबड गोंधळ होत नाही. हे सोल्युशन जर तुमच्या समोर मांडलं नसतं आणि ज्या काही गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या जर सांगितल्या नसत्या, तर व्यवहारातला हा गोंधळ बिलकुल लक्षात येणार नाही. ओके, हे सगळं जे लिहिलेलं आहे ते बाईक करून टाका आणि क्वेश्चनचा परत एकदा विचार करा. ओके, कुठं ना कुठं जाऊन आहे ना आपलं माइंड स्टक होतं, नेमकं झालंय काय? डुप्लिकेट नोट आहे, नोट आहे. ओके, खूप म्हणजे ना त्या ठिकाणी ना कन्फ्युजन होण्याची आहे ना शक्यता आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी 42 नंबर. चलो, दिलेल्या व्यवहारातील क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित. दिलेल्या व्यवहारातील तोट्याची बरोबर रक्कम निवडा म्हणले. चलो ठीक आहे, निवडू. व्यवहार काय दिले? साबियाने रुपये 150च्या निव्वळ नफ्यासह रुपये 750 मध्ये फळे विकली. साबियाने किती फळे विकली? किती रुपयाची फळे विकलीत? 750 रुपयाची. त्याच्यामध्ये निव्वळ नफा किती आहे? 150 रुपयाचा. तर फळांची खरेदी किंमत किती आहे? फळांची खरेदी किंमत 600 रुपये. ओके, तर इथे लिहून घेऊ, खरेदी किंमत 600 रुपये. नफा किती? नफा 150 रुपये आहे. तर विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत 750, आणि 750 मध्ये साबियाने काय केलेत? फळ विकलेत. गिरायकाने तिला रुपये 500च्या 2 नोटा दिल्या. किती? 2 नोटा दिल्या. आता इथं पण साबिया आहे आणि गिरायक आहे. ओके चलो, साबिया आणि हा कस्टमर. ओके, हा आहे कस्टमर, ही आहे साबिया. चलो, साबिया आणि कस्टमर मध्ये आहे ना, गिरायकाने तिला रुपये 500च्या 2 नोटा दिल्या, साबियाने गिरायकला रुपये 250 परत दिले. शेवटी रोख रक्कम मोजताना तिच्या असे लक्षात आले की रुपये 500च्या नोटांपैकी एक नोट खोटी आहे. कस्टमरने ना अगोदर साबियाने काय केलंय? 750 रुपयाचं काय केलंय? मुद्देमाल दिलेला आहे. किती रुपयांचा? 750 रुपयांचा. साबियाने या ठिकाणी काय दिलं? 750 रुपयाचे फळ दिले. बदल्यात किती रुपये घ्यायला? 750 रुपये घ्यायला पाहिजे. तर त्यांनी काय केलेत? 500 रुपयांच्या 2 नोटा दिलेत साबियाला. क्लिअर आहे? तर 500 रुपयाच्या 2 नोटा दिल्याच्या नंतर स्वाभाविक साबिया काय करेल? 250 रुपये परत करेल. साबियाने हे 250, 100च्या 2 नोटा अगदी कडक खऱ्या आणि 50ची एक नोट. ओके, तर दिले 250 रुपये. तर याच्यामध्ये नंतर साबियाने हिशोब करताना बघितलं, या दोन्ही 500च्या नोटांपैकी एक नोट जी आहे ती कशी आहे? खराब आहे, डुप्लिकेट आहे, बनावट आहे. साबिया म्हणले यार आपल्याला तर नुकसान झालं याच्यामध्ये. बट साबियाला समजत नाही की नेमकं नुकसान झालं किती. ओके, साबियाला समजत नव्हतं नेमकं नुकसान किती झालंय. तर नुकसान आपण शोधून काढू. ओके चलो, साबियाने काय काय दिलेलं आहे त्या कस्टमरला. ओके, एवढं लक्षात घ्या. साबियाला किती रुपये भेटलेत? 500 रुपये भेटलेत. ओके, आता साबियाने आहे ना या ठिकाणी 750 रुपयाचे फळ दिलेत आणि 250 रुपयाचं काय दिले? 250 रुपये कॅश दिले. तर साबियाने टोटल देऊ केलेलं आहे ना याची अमाऊंट किती होती? या फळाची अमाऊंट आहे 750 आणि याची अमाऊंट आहे 250. हे किती रुपये व्हायला पाहिजे? 1000 रुपये व्हायला पाहिजे. तर 1000 रुपयाचं नुकसान झालंय का? नाही.
1000 रुपये देऊ केले आणि तिला भेटले तुम्ही 500 रुपये ना, गल्ल्यात किती आले 500. आणि ना हिच्या दुकानातून गेलं काय काय 750चं एक गेलं आणि 250चं एक गेलं, तर टोटल 1000 रुपये गेले. पण नुकसान किती 500चं आहे, 500चं नाहीये त्याच्यामध्ये. हे 750 जे आहे या 750 मध्ये ती काहीतरी कमवत होती. काय कमवत होती? 150 रुपये नफा कमवत होती. कारण हे जे 750 रुपयांचे ना फळ दिलेले यांची खरेदी किंमत किती आहे 600. कुठल्याही दुकानदाराला एखादी वस्तू दिल्याच्या नंतर सपोज करा तो व्यवहार झाला नाही आणि ठगले गेले, तर नुकसान कितीचा होतो? तिची खरेदी किती असते त्याचं नुकसान होतं. जसं की एक एक्झाम्पल घ्या. आता शेतकरी असतो, शेतकरी काय करतो? बियाणं पेरतो. ओके, जूनमध्ये, जूनच्या किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये खूप मोठा जास्त अतिवृष्टी झाली, जास्त पाऊस पडला किंवा पाऊसच नाही पडला, तर काय होतं? बियाणं पूर्णपणे खराब होतं. दुबार पेरणी केली त्याच्यामध्ये पण फेल झालं. सरकार आहे ना कोणती रक्कम देतं? उत्पादन घेतल्याच्या नंतर त्याची विक्री करून शेतकऱ्याला जेवढी पट्टी भेटली असते 50,000, 1 लाख, 2 लाख तेवढी रक्कम देतं का? पीक विमामध्ये नाही देत. काय देतं? तर आहे ना एक मिनिमम अमाऊंट असते. कोणती अमाऊंट? हे एवढं आहे ना सगळी पेरणी वगैरे मशागत करण्यासाठी जेवढा खर्च झालेला आहे शेतकऱ्याचा, कमीत कमी तेवढा खर्च तरी भेटला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याची जेवढी खरेदी होती, खरेदी दिली जाते वापस. विक्री करून जी किंमत भेटते ती किंमत दिली जात नाही. फळ विक्रेत्याच्या या व्यवहारामध्ये नुकसान झाला. हे जे 750 रुपयाला विक्री केलेली याची खरेदी किंमत किती होती? 600 रुपये होती. किती रुपये? 600 रुपये. म्हणून नुकसान कितीचं झालं? 600 रुपयांचं. किती रुपयांचं? 600 रुपयांचं नुकसान झालं या ठिकाणी. ते खरेदी किंमत 600ची होती. तर सॉरी, या ठिकाणी 600चं नुकसान झालं. नफा कितीचा होता? 150 रुपयाचा. तर तो 150 रुपयांना सोडून द्यायचा. आपण या ठिकाणी काय करायचं? सोडून द्यायचं आहे. बघा, साबियाकडून या ठिकाणी साबियाने काय केलं? 750चे फळ दिले. 750चे फळ दिले, यातले 150 रुपये सोडून द्या. किती रुपये? 150 रुपये सोडून द्या. गृहीत किती धरा? हे 600 रुपये. किती? 600 रुपये. आणि 200 रुपयाच्या 2 नोटां, सॉरी 100 रुपयाच्या 2 नोटां 50 रुपयाची एक नोट दिली. याच्यात तर काय म्हणजे खरेदी विक्री वगैरे येणार नाही. डायरेक्ट आहे ना हार्ड कॅश दिली होती. किती? 250 रुपये. टोटल किती झाले? टोटल किती झाले? 850 रुपये. साबियाकडून टोटल गेलायच मुद्देमाल 600 रुपयांचा आणि 250 रुपये कॅश. आणि बदल्यात भेटलेत किती? 1000 रुपये भेटायला पाहिजे होते, मात्र भेटलेत किती? 500 रुपये. यातून 500 मायनस करा. 500 रुपये साबियाकडे जमा आहेत ना. 850 मधून 500 गेले तर किती राहतात? 350. किती? 350. हा आहे तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2023चा क्वेश्चन आहे. या ठिकाणी 13 टाईप झाले, 23चा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आन्सर किती आहे? 350 या क्वेश्चनचं. क्लिअर आहे? दोन्ही सेम टाईपचे क्वेश्चन होते जे की आपण या ठिकाणी घेतलेले. आय होप याच्यामध्ये कोणतीही अडचण नसेल. ओके, चल. हा चला, काय क्वेश्चन दिले बघा. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. तर या व्यवहारामध्ये काय झाले? अ ने ब ला 10% नफ्याने विकलेले. पर्सेंटेज मध्ये हा क्वेश्चन घेतला होता. हा क्वेश्चन आहे गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा क्वेश्चन. या वर्षी झालेला क्वेश्चन आहे संयुक्त गट ब चा. क्वेश्चन काय? ए ने बी ला एक वस्तू विकली. किती? 10% नफ्याने विकली. 100 रुपयाची वस्तू होती, म्हणजे 100 रुपयाला आणली होती ए ने, तयार तर केली नसेल, आणि विकलं कितीला? 110 रुपयाला. तर या ठिकाणी मी लिहितो, या ठिकाणी काय लिहितो? एचा नफा झाला किती रुपये? 10 रुपये. 100 रुपयाची वस्तू विकली कितीला? 10% नफ्याने विकलं, म्हणजेच 110 ला विकलं. बी ला आहे ना या वस्तूचा एखादा महिना वापर केला असेल त्यांनी काय म्हणलं? ए ला वस्तू रिटर्न घेतोस का परत? हो ठीक आहे. ए म्हणलं की तू वापरलंयस ना. म्हणला मी तुला ज्यावेळेस विकलो होतो त्यावेळेस 10% प्रॉफिट कमवलं होतं. तू आता मला विकत असताना आपण दोघं जिगरी दोस्त, जिगरी यार आहे. ओके, तर एचं थोडंसं मॅथ्स फास्ट होतं, बीचं थोडंसं स्लो होतं. असं असतं दोन मित्रांमध्ये. एकाचं कॅल्क्युलेशन फास्ट असतं, एकाचं स्लो असतं. तर ना एने काय म्हणलं? मी किती कमावले होते? 10%. 10%. तू काय कर? 10% किंमत कमी कर ना. बी म्हणलं ठीक आहे, मंजूर आहे. सेमच गोष्ट आहे ना. तू मला देत असताना 10% कमावले आणि मी तुला देत असताना 10% कमी करेन, कारण त्याचं यूज केलेलं आहे. तर यांनी 10% रक्कम काय केली? कमी केली. 110चं 10% किती होतं? 11 रुपये. 11 रुपयानं रक्कम कमी केली तर किती रुपयाला विकायला पाहिजे? 99 रुपयाला. किती रुपयाला? 99 रुपयाला. मला सांगा, जी वस्तू 100 रुपयाची होती ती रिटर्न किती रुपयाला भेटली? याला 99 रुपयामध्ये. किती रुपयाचा फायदा झाला? एचा नफा परत झाला किती रुपये?
₹1. तर टोटल वस्तू विकत असताना आणि वस्तू खरेदी करत असताना दोन्ही कंडिशनमध्ये एचा नफा किती रुपयाचा झालाय? ₹11 झालाय. वस्तू किती रुपयाला होती? ₹100. ओके. आणि नफा किती झाला? ₹11. तर किती टक्के? 11%. एचा 11% नफा झाला. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. अचा ना नफा ना तोटा हे चुकीचं आहे. अचा 20% नफा नाही, बचा 20% तोटा नाही. ओके. बाकीचे ऑप्शन बरोबर नाहीत. ऑप्शन नंबर 2 हे काय आहे? या क्वेश्चनचा आन्सर आहे. एकदम इझी लेवलचं क्वेश्चन. ज्यांचं पर्सेंटेज व्यवस्थित झाले, ज्यांचं प्रॉफिट अँड लॉस व्यवस्थित झालेलं आहे, त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आहे ना, अगदी तुक्का जरी मारला तरी ना बरोबर बसेल, एवढा इझी क्वेश्चन आहे. ओके. नेक्स्ट बघा, एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 विकतो. एक मोबाईल फोनवर त्याला 20% नफा, तर दुसऱ्यावर त्याला 20% तोटा झाला. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला असं विचारलेलं आहे. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी किती? 3600 विकतो. ओके. विक्री किंमत आहे 3600. सपोज करा ए मोबाईल आहे आणि बी मोबाईल आहे. ओके. दोघांची विक्री किंमत किती आहे? 3600 आणि 3600. खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत काढायची. ओके. 3600 ला विकल्यामुळं काय झालं? 20% काय झालंय? नफा झालाय. ओके. 20% नफा झालाय. तर हे 3600 रुपये बरोबर 120%. आपल्याला खरेदी किंमत काढायचं आहे. 100% असेल ना, हे काढायचं आहे. ओके. चलो 0 आणि 0 कॅन्सल. 12 1 12, 12 3 36, 30. ओके. 30 आणि 100, 30 गुणिले 100 किती होतात? 30 गुणिले 100 किती होतात? एक्स बरोबर होतात 3000. डिटेलमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह केलात तर इझिली आन्सर येईल. किंवा मोबाईलची किंमत किती? 3000 होती, 3600 ला विकलं म्हणजेच किती? 20% नफा झालेला. इकडे 3600 ला विकल्यामुळे ना मोबाईलवरती ना 20% तोटा झाला. याचा अर्थ मोबाईलची खरेदी किंमत 3600 पेक्षा जास्त आहे. तर हे 3600 रक्कम जी आहे, 3600 रक्कम जी आहे ती किती टक्के? 80% आहे. आपल्याला किती काढायचं आहे? 100% एक्स. ओके. चलो सॉल्व्ह कसं करता येईल? 0 आणि 0 कॅन्सल. हे 4 2 8, 4 9 36, 90. हे बे कबे हे 45. ओके. आणि एक्स बरोबर 45 गुणिले 100 4500. 4500. मोबाईल खरेदी करताना हा मोबाईल 3000 रुपयाचा होता, विकला 3600 ला 20% नफा झाला. हा मोबाईल 4500 चा होता, विकला 3600 ला 20% काय झाला? तोटा झाला. म्हणजेच मोबाईल खरेदी कितीला केले होते? दोन्ही मोबाईल हे 3000 आणि हे 4500. 3000 आणि 4500 7500 होतात. तर मोबाईलची खरेदी किंमत, दोन्ही मोबाईलची मिळून खरेदी किंमत किती झाली? 7500. विकल्याच्या नंतर किती रुपये भेटलेत? याचे 3600 रुपये भेटले, याचे 3600 रुपये भेटले. 36 36 72. ओके. किती भेटले? 72. किती भेटले? 72. विक्री किंमत टोटल विक्री किंमत बरोबर किती झाली? 7200. 7500 ची खरेदी, 7200 ची विक्री. 300 रुपये काय झाला? नफा. 300 रुपये काय होतो? नफा नाही. काय होतो? तोटा होतो. खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, म्हणून या संपूर्ण व्यवहारामध्ये काय झालेलं आहे? 300 रुपयाचा तोटा झालेला आहे. हा क्वेश्चन आहे संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 चा क्वेश्चन. इझी आहे की हार्ड आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बऱ्याच जणांना हार्ड वाटेल, बऱ्याच जणांना जे या ठिकाणी या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये क्लास नंबर 1 पासून भाग 1 पासून माझ्यासोबत जुडलेले, जवळपास 2 दिवसांची सुट्टी जर आपण 2 किंवा 3 दिवसांची सुट्टी जर गृहीत धरली, 20 दिवसांमध्ये कंप्लीट प्रॉफिट अँड लॉस चॅप्टर विथ ऑल कन्सेप्ट्स, विथ ऑल टाइप, विथ ऑल काइंड ऑफ PYQs, सर्व प्रकारच्या मूलभूत संकल्पनांसहित, सर्व प्रकारच्या प्रश्न प्रकारांसहित आणि सर्व प्रकारच्या ना स्पर्धा परीक्षेत विचारणाऱ्या प्रश्नांचा आणि सर्व PYQचा या ठिकाणी संदर्भ घेत या ठिकाणी कंप्लीट सॉल्व्ह केलेला आहे. आणि मोजून बघा मला टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती घेतलेत प्रॉफिट अँड लॉस मध्ये. हे आतापर्यंतची आहे ना सगळ्यात मोठी सिरीज आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन झालेत. पर्सेंटेज वरती तरी आपले ना 17 व्हिडिओ झाले होते. किती टक्केवारीवरती? 17. हा 18वा व्हिडिओ घेतलाय आपण. ओके. चलो आणखीन TET टेटचे क्वेश्चन घेतलेले नाही. त्याचे TET आणि टेटचे ना PYQचे सेशन सेपरेटली मी घेईन, फक्त TET आणि फक्त टेटचे मॅथ अँड रिझनिंगच्या संदर्भात. ओके. चलो तर जसं की मी तुम्हाला आहे ना या ठिकाणी वचन दिलं होतं, जसं की मी तुम्हाला शब्द दिला होता, जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं, त्या शब्दावरती आहे ना खरा उतरण्याचा प्रयत्न करतो.
ज्यावेळेस उद्या शिक्षक दिन आहे, शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. उद्या सुद्धा आपण ठीक 9 वाजता भेटणार आहोत. मात्र हॅपी टीचर्स डे इन ॲडव्हान्स. तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी यांना शिकण्यासारख्या असतात, त्या मी नेहमी शिकत असतो. आणि या आयुष्यामध्ये आहे ना, कायम एक विद्यार्थी बनून राहण्यामध्ये जो आनंद आहे तो एक शिक्षक बनण्यामध्ये नाहीये. भलेही शिक्षक असलो तरी ना, नेहमी ही भावना मनामध्ये असते की ना, आपल्या समोर किंवा आपल्याला फॉलो करणारे, आपल्या पाठीमागे चालणारे, आपण दाखवलेले आहे ना दिशेने मार्गक्रमण करणारे जे विद्यार्थी आहेत, ते त्यांच्या घरातलं एकुलतं एक भविष्य. ओके. आणि ते भविष्य जर माझ्यावरती भरोसा ठेवत असेल तर माझं हे दायित्व बनतं किंवा कर्तव्य बनतं. खूप मोठ्या गोष्टी होत आहेत, या पचण्यासाठी अवघड जातील. बेसिकली एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट करताय तर ते ट्रस्ट टिकवून ठेवण्याचं काम माझं आहे आणि ते मी निश्चितपणे करेन. आणि हात धरून पुढं सोबत चाललोय आपण. सध्या गती थोडीशी कमी आहे, ही गती वाढेल हळूहळू. इंजिन आहे ना एकदा धावायला लागलं की वंदे भारत एक्सप्रेसची स्पीड सुद्धा आहे ना कमी वाटेल आपल्यासमोर निश्चितपणे. ओके. चला मग एवढा भरीव कॉन्टेंट मी तुम्हाला देईन. दुसऱ्या कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती आहे ना फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे अवेलेबल होईल हे सध्या तरी वाटत नाही. ओके. चला तर मग या ठिकाणी इथेच थांबू. ओके. विश्रांती घ्या, मौज मजा मस्ती करा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अविरतपणे ना अभ्यास करत राहा. तर प्रगतीकडे वाटचाल करत असताना आपल्याला या ठिकाणी पोटेन्शियल जास्त लागत नाही. पोटेन्शियल कमी असेल, कॅलिबर कमी असेल तरी चालतं. मात्र कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे, सातत्य महत्त्वाचं आहे. ते सणासुदीच्या याच्यातून आहे ना थोडंसं डोक्याला बाहेर काढा. भरती नोटिफिकेशन तर आता सध्या असं आलेलं आहे की ऑक्टोबरपर्यंत आहे ना ॲड पडेल वगैरे. बट कधी पडेल, कधी कोण बॉम्ब टाकेल कुठून, याची काही शाश्वती नाही आहे. मग मी सांगितलेले शब्द किंवा आणखीन कोणी सांगेल त्यांचे सगळ्यांचे शब्द आठवतील की बाबा म्हणत होते आणि अचानक भरती आली. तर न मैदानी सराव करताना आहे ना त्या ठिकाणी गॅप द्या. न या ठिकाणी थेअरीचं प्रॅक्टिस करत असताना त्या ठिकाणी गॅप द्यायचा नाही आहे. कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी माफी नाही. ओके. आणि जे समजून घेतील त्यांना इशारा काफी आहे. ओके. चला तर ठीक आहे, याच ठिकाणी थांबू. स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.